घोसाळकरांच्या चिरंजीवांची हत्या हे उभाटा अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे। आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर उभाटा अंतर्गत सुरू आहे, पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं, आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे। अभिषेक घोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अशी मागणी करीत। ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे। म्हणून या निमित्ताने मी मागणी करीन, हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे। आदित्य आणि राऊतांची, संजय राऊतांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मी मागणी करीन। कारण का ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळंच सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे। जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या न्याय यात्रेच्या तयारीला लागलेला, जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा, तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या घोसाळकराला गोळी घालतो। म्हणून दुसरं तिसरं कोण नाही, बाहेर बोट उचलण्या अगोदर, आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर, आमच्या सरकारवर टीका करण्या अगोदर तुमच्या उभाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा, नाहीतर आज फक्त घोसाळकरपर्यंत थांबलाय, उद्या हा गँगवॉर मातोश्रीपर्यंत पोचेल, एवढं ह्या निमित्ताने सांगतो। उभाटा गट ही आता गँगस्टर्स पार्टी झालेली आहे। उभाटा गटाच्या गँगवॉरमधून काल दोघांचा बळी गेला आणि आश्चर्य म्हणजे या बाबतीत उद्धव वाकरेंना, आदित्य वाकरेंना आणि संजय राऊतांना काहीच वाटत नाही। मॉरिस नावाच्या भाईचं उदात्तीकरण करून त्याला नेता आणि समाजसेवक बनवण्याचा प्रयत्न सामनामधून संजय राऊतांनी नेमका का बरं केला? असे मॉरिस भाईचे संजय भाईशी कोणते बरे हितसंबंध होते? घोसाळकरांचे सूत्रधार असणाऱ्या आदित्य वाकरेंनी त्यांना शेवटच्या भेटीमध्ये असा कोणता निरोप दिला की मॉरिसला घोसाळकरांना गोळ्या झाडून, स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली? या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास करण्याची गरज आता आहे आणि महाराष्ट्राच्या गृह खात्यानं तो करावा अशी मी त्यांना विनंती करते। पण वाईट ह्याचं वाटतं की आपल्या दोन सहकाऱ्यांचा मृत्यू जरी झाला तरी याचा खेद व्यक्त करणं, दुःख करणं किंवा त्यांना सहानुभूती देणं याहीपेक्षा या मृत्यूचं राजकारण करून राज्य शासनावरती आरोप करण्यामध्ये वाकरे गट हा दंग आहे। म्हणजे आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचंही काहीच उद्धव वाकरेंना वाटत नाही। उद्धव वाकरे, लोकांच्या सरणावरती राजकारण करणं तुम्ही कधी थांबवणार? अहो, याच्या आधी सुद्धा जेव्हा ठाण्यामध्ये तुम्ही मोर्चा काढला होता तेव्हा युवती सेनेच्या दुर्गा भोसले नावाच्या एका होतकरू तरुणीचा, कार्यकर्तीचा बळी गेला आणि ती तडफडत असताना तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध करण्याच्या ऐवजी तुम्ही सगळे घोषणाबाजी आणि भाषणबाजी करत राहिलात। तुमच्या राजकारणासाठी अजून किती जणांचा बळी तुम्ही घेणार आहात? आणि तुमच्या अशा संवेदना नसलेल्या राजकारणाला कंटाळूनच आज सगळे जुने, जाणते आणि निष्ठावंत शिवसैनिक हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। कारण त्यांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आपल्याला न्याय देणार। उद्धवजी, तुमच्या पापाचा घडा आता भरलाय म्हणून तुमचा पक्ष आता खाली होत आहे।